नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा महाराष्ट्र खबर के मोवाड़ी विधानसभा क्षेत्र से मैंने टिकट मांगी है, फॉर्म भी भरा है। नाना पटोले के नेतृत्व में काम कर रहा हूं देवाइल में। विधानसभा चुनाव में जैसी स्थिति बनेगी वैसा काम करेंगे। आइए जानते हैं पूरी खबर इस रिपोर्ट में। देवाइल में ने और भी क्या कहा, सुप्रीम पावर न्यूज सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। लोकसभेप्रमाणे यावर्षी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला आता तुम्ही पाहता विदर्भामध्ये आपल्या नानाभाऊच्या प्रयत्नामुळे म्हणा, महाविकास आघाडीच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आपल्या इथं काँग्रेसचे चांगले खासदार निवडून आले आणि महाविकास आघाडीच्या प्रयत्नाने येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये पण चांगले आमदार निवडून येतील अशी अपेक्षा आहे। लाडली बहीणच्या आता हे या सरकारने आता काही महिलांना आपण काही प्रेरित करू किंवा आणखी काही त्यांना आपल्याकडे आकर्षित करू यासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये तेवढा महिलांचा त्यांना प्रतिसाद मिळत नाही आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्येच आपण इथल्या विद्यमान आमदारांना आम्ही निवडून आणलं आहे, त्यात आमच्याही काँग्रेसचा फार मोठा श्रेय आहे आणि आता ते भले ते दुसऱ्या अजित पवार गटाकडे गेले असतील, परंतु ते कामं करत आहेत, दिसत आहेत। आम्ही पण कामं करू भविष्यात त्या विषयी। हो, मी मागणी केलेली आहे, अर्ज भरलेला आहे, म्हणजे मागणीचा फॉर्म भरलेला आहे आणि सातत्यानं आम्ही नानाभाऊच्या नेतृत्वामध्ये काम करत असतो। आम्हाला जिथं कुठं अडचण आली आम्ही त्यांना विचारून फोन करून, मी मोवाडी तालुक्यामधलं जिल्हावार म्हणजे जिल्हावार सदस्य काँग्रेसच्या एकटाच आहोत आणि त्यामुळे या तालुक्याच्या म्हणा, तुमसर तालुक्याच्या म्हणा, खूप लोक आम्हाला कामं सांगत असतात आणि आम्ही ते साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये सर लोकांचे कामं करत असतो। नाही, काँग्रेसच्याच याच्यावर आम्ही तयार आहोत आणि जर असं झालं की तुम्हाला महाविकास ते नंतर बघू, आता आमचे नेते काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून। मला एक सांगा इल्मे साहेब, जनतेची इच्छा आहे की यंदा कुठेतरी जे आहे नेतृत्व तुम्हाला करायला पाहिजे, पक्षाने जर आपल्याला संधी नाही दिली तर आपण वेगळी भूमिका काय तुमची, ते नंतर येणाऱ्या वेळेवरच आपण सादर करू। आणि जनतेची इच्छेचं काय? जनतेला सांगू ना आपण काय नाही, त्यावेळेस आपण जे परिस्थिती बनेल त्या परिस्थितीनुसारच आपण त्याच्यावर निर्णय घेऊ। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ।